शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सामनासाठी आज खरं तर खासदार संजय राऊतांनी मुलाखत घेतली। या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपलं वक्तव्य आणि आपली मतं मांडली आहेत। मग ते लोकसभेतला विजय असेल, विधानसभेतला पराभव असेल, हिंदुत्व आणि मग भाजपचं राजकारण, सध्याच्या घडीला देशात कुठले वारे वाहत आहेत त्याविषयी उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे, तर आपण या पूर्ण 45 मिनिटांचा जो इंटरव्ह्यू आहे त्यातल्या मुलाखतीचा काही संपादित अंश या व्हिडिओत आपल्याला पाहता येणार आहे। आणि या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी कुठल्या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय ते आपण पाहणार आहोत। सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण आणि राज ठाकरेंचं सोबत असणं। यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आधी पाहूयात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वेगवेगळ्या प्रकारचे वारे होय। आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात। असे गॅसचे फुगे जे काही तरंगतात सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत। आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत। आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत। अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत। त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो। आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहिलेली आहे। पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे। जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात, व्यापारात, उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात। पण तरी हा ठाकरे ब्रँड या देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला। तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने पण असं काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं सांगू? ही तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे, ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे। आता आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात, जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात, आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंविषयी उद्धव ठाकरेंनी काय भूमिका मांडली आहे, त्यांच्यावर पक्षचोरीचा आरोप करताना उद्धव ठाकरे काय म्हणालेत। आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे, हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही, त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही। भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही। मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, पण लोक त्याला आता भुलणार नाहीत। उद्धव ठाकरे याला अर्थ नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे। म्हणून तर लोक ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य आहे, त्याला कधी विसरू नकोस। आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यामुळे आहोत, आम्ही शून्य आहोत। ठाकरे संघर्ष करतायत त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही, पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न होईल। आणि समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? तो खोक्यातनं नाही ना विकला जात। पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला। आता आम्हाला मातोश्री ही द्या, आता आम्हाला ठाकरे नाव ही द्या। त्यांच्या मातोश्रीचा अपमान होय,
जे स्वतःच्या मातोश्रीला मानत नाही. हो, मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढी राहिलं नशीब समजा. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल, कोणा त्यांचं असं ते म्हणतात. म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं. जाऊ दे हो. आणि बघा अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, आणि लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिल्या अर्धी ती पण काढतील. तिसरा मुद्दा, उद्धव ठाकरेंनी खरं तर भाजपच्या नीतिमत्तेविषयी महत्वाचं वक्तव्य केलंय आणि भाजपविषयी बोलताना ठाकरेंनी त्यांची तुलना ही ब्रिटिशांशी केली आहे. उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले पाहूयात. म्हणजे लोकांना कळलं नाही, जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आतापर्यंत बोलत आलात, नुसतंच बोलताय, करताय काय. आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं, आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ दे ना बाबा, भानगड नको, ह्यांना देऊन मोकळं हो, ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची, अस्थिरता, देशात अस्थिरता ठेवायची. मग ती जातीपातीत असेल, समाजात असेल, आर्थिक असेल, इतर काही असेल, आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं, ही यांची नीती आहे. आणि त्याच्यामध्ये परत तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबायची. जे फोडा झोडा आणि राज्य करा. हा, आता तोडा फोडा झोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे, आणि बटवारा तुम्हीच करताय. चौथा मुद्दा महत्वाचा, देशात आणि केंद्रात जरी भाजपचं एकहाती सरकार असलं किंवा त्यांना जरी एकहाती बहुमत मिळालं असलं तरी राज्यात मात्र लोकसभेला भाजपची दाणादाण उडाली होती. महाविकास आघाडीनं त्यांच्यावर विजय मिळवला होता. तर लोकसभेला महाविकास आघाडीला यश कसं मिळालं याविषयी ठाकरेंना काय वाटतंय पाहूयात. काय होतं की ते एक आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला तुम्ही सर्वदा मूर्ख बनवू शकाल, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं. हळूहळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत, आणि आता तर आणखीन पडलेत. शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणार, म्हणजे 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली, ही 5 वर्ष आणि 10 वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली, म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत. देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष. म्हणजे 14 साली समजा 10 वर्षाची लोक होती, ती आता मुलं होती, ती आता आली ना 21व्या वर्षात आली. मग त्यांना 21व्या वर्षानंतर तुम्ही 10 वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, आम्ही असे उद्योग देऊ, आम्ही असं ते देऊ, ते कुठे आहेत? आणखीन 10 वर्ष खूप झाली. देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता, 140 कोटी. म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर 1 आपण लोकसंख्येत आहोत. पाचवा आणि महत्वाचा मुद्दा, खरं तर 2024ला लोकसभेला जे महाविकास आघाडीला यश मिळालं ते पुढे विधानसभेलाही मिळेल असा एक विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होता. मात्र परिस्थिती काहीतरी वेगळी होती, वास्तव आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. तर विधानसभेतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना उद्धव ठाकरे काय म्हणाले तुम्हीच पहा. सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये. काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे. मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल. महत्त्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते. निवडणूक छोटी होत जाते. छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय, मतदारसंघाच्या ह्याने बोलतोय. तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. मतदारसंघ छोटा होत जातो तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते. आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते. ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती. आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली. हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं. त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार. आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला
की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. चिन्ह नव्हतं. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे समन्वयाचा अभाव होता. समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे, तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता. विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला. खरं तर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा घेतलेला हा पहिला भाग आज प्रसारित झाला आणि उर्वरित दुसरा भाग हा उद्या येणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणखी कोणकोणत्या विषयांवर भाष्य करतील, आणखी कुठल्या मुद्द्यांवरून ते सरकारला, केंद्राला धारेवर धरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ.